मित्रांनो, हे घेतलेलं आहे आपण बिल बघू शकता. हे बिल घेतलेलं आहे आपण लॉन्ड्री मधनं. तिथे नंबर सांगितले की ते होतं. तर आपण निघूया आता. इथून जाऊया दुसऱ्या लोकेशनला. आता घरी जायचंय तर आपण निघूया. गाडी चालवणं इथं लय सोपं आहे बघा. गाडी जर चालवायला गेलं लय सोपं आहे. लय अवघड काहीच नाही आहे. फक्त एवढंच की रोडवर लक्ष पाहिजे आपलं, बाकी काय नाही. रोडवर लक्ष पाहिजे. असं रोडला साईन दिलेले आहेत, लेफ्टला कधी जायचंय, राईटला कधी जायचंय, युटर्न तुम्ही घेऊ शकता का नाही घेऊ शकताय, सगळं इथं म्हणजे व्यवस्थित केलेलं आहे. असं नाही नवीन आला की एकदम फसायला होतंय किंवा काय होतंय. असं काय नाही. सगळं इकडची इंडियन जे ड्रायव्हर आहेत ते बरोबर परफेक्ट चालवणार. पण हे इकडची लोक असे आहेत की नाही, मोबाईल मध्ये घुसलेले असतात, मोबाईल यूज करत असतात, मोबाईल वापरत असतात. त्याच्यामुळे काय लक्ष नसतं यांचं आणि येऊन आपल्याला ठोकतात. मग कॅमेरे जागी जागी कॅमेरा लागलेले आहेत. आता इथं पण एक कॅमेरा असणारच आहे. हे सिग्नल आहे छोटा, पण इथं कॅमेरा आहेच 100%. म्हणजे चालवताना काही नो टेन्शन आहे. इथं गाडी चालवायला इथं काही नो टेन्शन आहे. पण फक्त लक्ष देऊन एवढं चालवायचं. एवढंच. नवीन नवीन असताना जरा होते कन्फ्युजन, कुठं जायचं, काय करायचं, काय हे नाही ते नाही. पण आल्यानंतर पूर्ण शिकून जातात. आता आम्ही पण आलो होतो कुवेतला. याच्या अगोदर दुसऱ्या देशामध्ये होतो, कुवेतमध्ये होतो. ते कुवेतमध्ये असताना पण आम्हाला असंच झालं. नंतर कुवेतमधनं आता इथं कतारला आलो. सगळं आहे व्यवस्थित आहे, काय नाही असं काय टेन्शन नाही. सगळं कानून कायदा वेगळं आहे, पण जरा कुवेतपेक्षा इथे जरा वेगळं आहे. कुवेत सारखं सेम नाही आहे. रोड तेवढे सेम आहेत, चालवणं, स्टेअरिंग वगैरे हे ते सगळं सेमच आहे. पण काय आहे, फक्त इथं सिग्नल जास्त आहेत आणि कुवेतला जरा हे जास्त आहेत, दवार जास्त आहेत. आणि इथं गल्ली बोळ्यातनं पण सिग्नल आहेत. तिकडे जर गल्ली बोळ्यात म्हणल्यावर जरा हे आहे, म्हणजे राऊंड बोर्ड आहे. दवार म्हणजे दवार म्हणतात ना, ते त्याला अरबी कोड आहे तो इथला. दवार म्हणजे राऊंड बोर्ड येते, सर्कल येते, असं आहे. आता हे मेन हायवे आलाय, शमाल रोड म्हणून एक आहे. आता बघा, हे ट्रकवाला आहे ना, तो राईटनेच जाणार, लेफ्टला जाणारच नाही. लेफ्ट मधून जाणारच नाही. लेफ्ट मधनं गेलं की फाईन येणार त्याला. हे बस आहे. आता बस पण पुढे जाऊन राईटला होणार 100%. बस सुद्धा राईटच्या एक किंवा 2 नंबर लाईनला तो येणारच नाही. 3 लाईन, 3ऱ्या नंबर लाईनला नाही तर 4थ्या नंबर लाईनलाच चालवणार तो बस. असं आहे. टॅक्सीला आहे 2 नंबर मध्ये जायला, ते पण राईट जर लेफ्ट जर घ्यायचं असेल तर. नाहीतर मग 2 लाईन ते तिकडच्या राईटच्या आहेत ते यूज करू शकतो. असं आहे. तर मित्रांनो, ही अशी परिस्थिती आहे इकडची. आणखी आहे भरपूर व्हिडिओ सांगायला भरपूर आहे काय काय. जसं वेळ कसं भेटेल मला तसं व्हिडिओ वगैरे बनवत जाईल. गावाकडची पोरं शाळा सोडून म्हणतात ना, ड्रायव्हर बनायचं. ड्रायव्हर बनून काय फायदा नाही. आयुष्य आपलं वाटोळ करू नका. प्रत्येक जण जे येते ड्रायव्हर बनायचं बघते. शाळा शिका, चांगलं हे व्हा, शिकून काहीतरी कुठला तरी अधिकारी बना, करा, कुठला तरी चांगला जॉब करा, बिझनेस करा. आम्ही बघा शिकलो नाही, आमच्यात मस्ती. आणि आम्ही आता आलो इथं हे गाड्या हे करायला, चालवायला. असं आहे. तर माझं सांगण्याचं तात्पर्य एवढंच आहे, जे आता यंगस्टर आहे त्यांनी शाळा शिकावी. तुम्हाला वाटते मी व्हिडिओ बनवतोय, अरे हा व्हिडिओ बनवतोय, मस्त बनवतोय, ज्या आईला हे असं आहे, त्याची लाईफ अशी आहे, हे आहे ते आहे.
अरे लाईव्ह असे तसे तुम्हाला फक्त व्हिडिओच्या माध्यमातून तेवढंच दिसते, कळालं का? त्याच्या पाठीमागे काय कारस्थान आहे काय नाही ते तुम्हाला माहित आहे का? काय आम्ही करतोय इथं येऊन? लय भयानक परिस्थिती असते हो. त्यासाठी कष्ट लय घ्यायला लागते. त्याच्यासाठी शाळा शिका, कष्ट करा, थोडं शिकावं लागेल एवढंच.